भाग आहेत त्यातला एक भाग आहे भीष्म पर्व. त्या भीष्म पर्वामध्ये अध्याय क्रमांक 13 ते 42 याच्यामध्ये भगवद्गीता सांगण्यात आलेली आहे. तर हे चालू केलं का? हे जे भगवद्गीता आहे ही भगवद्गीता संस्कृत भाषेमध्ये आहे. 700 श्लोक आहेत, 18 अध्याय आहेत. हे एक प्रकारचा संवाद आहे किंवा प्रश्न उत्तर आहेत असं म्हटलं तरी चालेल. आपले जे शास्त्र आहेत भागवतम, भगवद्गीता, हे काय आहे? प्रश्न आणि उत्तर आहेत. आपलं आयुष्यसुद्धा काय आहे हो? प्रश्न आणि उत्तरच आहेत. काहीतरी प्रश्न पडतो आणि त्याचं उत्तर शोधण्यामध्ये आपले दिवस निघून जातात आणि मग त्याच्यासाठी गुरुची आवश्यकता असते. उत्तर माहीत करून घ्यायचं असेल तर शाळेत जायला लागेल, गुरुजींना विचारावं लागेल. तसंच आहे आयुष्यामध्ये पडलेले प्रश्न याची जर उत्तरं तुम्हाला पाहिजे असतील तर भगवद्गीता वाचायला पाहिजे, भागवत वाचायला पाहिजे आणि याच्यामध्ये सगळ्या प्रश्नाची उत्तरं आहेत असं शास्त्राचं म्हणणं आहे. भगवद्गीता असा परिपूर्ण ग्रंथ आहे की तुम्ही कोणताही प्रश्न विचारला तरी त्याचं उत्तर तुम्हाला गीतेमध्ये सापडतं. कारण ते इतकं परिपूर्ण आहे की हे जे भगवंताने विश्व बनवलेलं आहे, या विश्वाचं, या जगाचं जे काही कामकाज चालतं आहे हे सगळं त्या गीतेमध्ये व्यवस्थित पद्धतीनं त्याचा मूळ पाया काय आहे, मनुष्य जीवनाचा नेमका अर्थ काय आहे, काय केलं पाहिजे, काय केलं नाही पाहिजे, ह्या सर्व गोष्टीचं विवेचन गीतेमध्ये देण्यात आलेलं आहे. त्यामुळे जीवन जगत असताना भगवद्गीता ही फार महत्त्वाची आहे. आणि इतर कोणतं शास्त्र आता कळणार पण नाही वाचलं तर, आणि वाचायला गेला तर वेळ पण पुरणार नाही. बघा 6 शास्त्र, 18 पुराणं, 4 वेद, उपनिषद, कधी वाचायचं सगळं हे सगळं? पण या सर्वांचं सार काय आहे? सर्वोपनिषद गावो दुग्धा गोपाल नंदना. ह्या सर्व उपनिषदांचं सार काढलं. जसं दूध आहे, दुधाला तापवलं, त्याचं दही केलं, त्याची परत साय काढली, साय काढून दही केलं, दही करून नंतर त्याचं घुसळलं, त्यापासून लोणी काढलं. मग हे जी सगळी प्रक्रिया आहे तर ही सगळी प्रक्रिया म्हणजे भगवद्गीता आहे. भगवद्गीता म्हणजे लोण्याचा गोळा आहे नुसतं. सगळं क्रीम काढून आपल्याला दिलेले खायला फक्त. आणि म्हणून या भगवद्गीतेमध्ये आपण शिकणार आहे, बऱ्याच गोष्टी शिकणार आहे. आणि भगवद्गीता शिकल्यानंतर अन्य कोणतंही शास्त्र जरी तुम्ही वाचायला वेळ नाही भेटला तुम्हाला तरी चालेल. कारण का? त्या सगळ्यांचं सार भगवद्गीतेमध्ये देण्यात आलेलं आहे. म्हणून आपण आता ही गीता शिकायला सुरू करतोय. आणि ह्या गीतेमध्ये पहिलाच अध्याय आहे या अर्जुन विषाद योग. नेमकं घडलंय काय हो? 3 कारणासाठी भांडणं होतात आपल्या घरामध्ये सुद्धा, समाजामध्ये 3 कारणासाठी भांडणं होतात. पहिलं कारण भूमी, जमिनीच्या वादातून भांडणं, बरोबर आहे का? दुसरं कारण होतं पैशासाठी, पैशाच्या वादावरून भांडणं, कारणावरून भांडणं, वाद निर्माण झाला. तिसरी भांडणं होतात स्त्रीवरून. स्त्रियांमुळे भांडणं होतात. माझी स्त्री याने पळवली, त्याची स्त्री त्याने पळवली, हे झालं ते झालं. तर 3 गोष्टी, भूमी, पैसा आणि स्त्री, या 3 गोष्टीमुळे भांडणं होतात, युद्ध होतात. आणि आत्तापर्यंत जेवढी युद्ध जगामध्ये झाली त्याच्यामध्ये सुद्धा हीच कारणं होती. रामायण का घडलं? स्त्रीमुळं घडलं रामायण. तिथे काही जमिनीचा वाद होता का हो? पैशाचा वाद होता का? मग रामायण घडलं स्त्रीमुळे. आणि काय अशी काही युद्ध झाली ती संपत्तीसाठी झाली, पैशासाठी झाली. आणि दुसरे जे युद्ध आहेत, महाभारताचं जे युद्ध आहे ते कशामुळं घडलेलं आहे? जमिनीच्या वादातनं युद्ध घडलेलं आहे, ते भांडण लागलेलं आहे. म्हणजे अशी उदाहरणं आहेत आपल्याला. कोणत्याही कारणामुळं युद्ध होऊ शकतं. पण हे 3 प्रमुख कारणं आहेत, जमीन, स्त्री आणि पैसा. हे 3ही गोष्टी भांडणाला कारणीभूत आहेत. मग महाभारतामध्ये जमिनीच्या वादातनं हा विषय उत्पन्न झालेला आहे. आणि जमीन कोणाची? भावाभावांची. 2 भाऊ, कौरव आणि म्हणजे पांडव आणि कौरवांमध्ये भांडण लागले. मग ते म्हणले आम्हाला 5 गावं तरी द्या, 5 पांडव आहे आम्ही. ते म्हणले 5 गावं मागताय म्हणले, सुईच्या टोकावर बसेल एवढी जागा सुद्धा देणार नाही म्हणले, गावं सोडून द्या म्हणले. तेव्हापासून म्हणच पडलेले काय, सुईच्या टोकावर एवढी तरी जागा दे बाबा. सुईच्या टोकावर ते म्हटले होते, सुईच्या टोकावर बसेल एवढी पण जागा तुम्हाला देणार नाही.
मगच युद्ध सुरू झालं ना. आणि तसंही महाभारतामध्ये जमिनीचा वाद प्रमुख आहे आणि स्त्रीचा वाद दुसरा आहे. स्त्री कोण आहे महाभारतामध्ये? द्रौपदी. पूर्ण प्रवचन मागचं त्यावर झालेलं आहे आपलं. द्रौपदी जी आहे, हे द्रौपदीला जिंकण्यासाठी पण वाद लागला होता ना, स्वयंवरामध्ये भेटली नाही त्यांना, आणि त्यामुळं द्रौपदीचाही विषय आहे. म्हणजे भूमी आणि स्त्री हे महाभारताचे दोन प्रमुख विषय आहेत मंडळीनो. या दोन कारणासाठी महाभारत झालेलं आहे. नंतर धन वगैरे त्या दुय्यम दर्जाच्या गोष्टी आहेतच. म्हणजे महाभारतामध्ये आजचा जो श्लोक आहे याच्यामध्ये सुरुवात झालेली आहे धर्मक्षेत्रे या शब्दापासून. बरोबर आहे का हो? पहिलं अक्षर भगवद्गीतेचं आहे ध. काय आहे? आणि शेवटचा जर श्लोक काढला तुम्ही, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्री विजय भूतीर ध्वनितीर मतीर मम. म शेवटचं अक्षर काय आहे? म. गीतेचं पहिलं अक्षर ध, शेवटचं अक्षर. म्हणजे आपल्याला सांगायचं आहे काय? धर्म. गीता काय शिकवते? धर्म काय आपला? धर्म म्हणजे आपण काय केलं पाहिजे, मनुष्य जन्माला येऊन काय केलं पाहिजे, तर हे म्हणजे गीता आहे. तर ती गीता इतकी सुंदर आहे मंडळीनो. याच्यामध्ये तुम्ही नियमितपणे, आज मला फार दुःख होतं आहे की मी मागच्या वेळेस सांगितलं होतं की सर्वांनी, आपण आज निम्म्याच्या वर संख्या ॲब्सेंट आहे. तर त्यांना कसं समजणार श्लोक कसा वाचायचा, काय करायचं, बरोबर आहे की नाही? तरी सुरुवात फार महत्त्वाची असते गीतेची. तर आपण जेवढे इथे आहात लक्षात ठेवा, अतिशय काही कारण असेल तरच तुम्ही बुडवलं तरी काही हरकत नाही, पण विनाकारण बुडवू, आणि जरी बुडवलं तरी मोबाईलवर यूट्यूबला येतं ते पुन्हा ऐकायचं, म्हणजे तुम्हाला ते लक्षात येईल सगळ्या गोष्टी. तर अशा प्रकारे ही भगवद्गीता शिकणं फार महत्त्वाचं आहे. आपल्याला धर्माचं ज्ञान आपल्याला गीतेमुळे मिळणार आहे. आज अनेक सनातनी लोक आहेत, स्वतःला हिंदू म्हणतात, त्यांना विचारलं तुमच्या घरामध्ये गीता आहे का? नाही, त्यांच्या घरामध्ये गीता नाही आहे. मग त्यांना धर्म कसा काय कळेल बरं? धर्म म्हणजे काय बाजारात विकत मिळतो धर्म किलोवरती? धर्म शिकण्यासाठी भगवद्गीताच वाचावी लागते, आणि लोकांकडे गीताच नाही आहे. पण भगवंताच्या कृपेने, स्वामी प्रभुपादांच्या कृपेनं आज जगामध्ये लाखो लोकांच्या, करोडो लोकांच्यापर्यंत ही गीता पोहोचलेली आहे. आणि या गीतेमध्ये धर्म शिकवलेला आहे. मग आता धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे असे दोन शब्द आहेत. हे युद्ध झालं कुठं हो? कुठं झालं? कुरुक्षेत्रावर झालं. कोण कोण जाऊन आलं कुरुक्षेत्राला? आपल्याला कुणी गेलं नाही का कुरुक्षेत्राला? कुठे आहे माहीत आहे कुरुक्षेत्र? कुठं आहे माहीत आहे का? कुठल्या राज्यामध्ये आहे कुरुक्षेत्र? कुठल्या राज्यामध्ये ते पण माहीत नाही. हरियाणा. जहा हुआ हरी का आना वही हरियाणा. जिकडे हरी आले, हरी म्हणजे भगवान श्रीकृष्ण आले. श्रीकृष्ण कुरुक्षेत्र भूमी का निवडली श्रीकृष्णाने? श्रीकृष्ण त्या ठिकाणी युद्धाच्या वेळेला पण गेले होते, गीता सांगायला पण गेले होते, सूर्यग्रहणाच्या वेळेला पण गेले होते. तर भगवान श्रीकृष्णांना एवढी का ती भूमी आवडते, हे कुरुक्षेत्राचं काय महात्म्य आहे एवढं, ते आज आपल्याला पाहायचं आहे. की कारण कुरुक्षेत्राची निवड का केली, ते धर्मक्षेत्र काय, तर याची चर्चा आज आपल्याला करायची आहे. पहिल्यांदा कुरुक्षेत्र काय ते आपण पाहूया. कारण या कुरुक्षेत्राच्या भूमीवरती आज आपण जर गेला, राजस्थानचा काही भाग, पंजाबचा काही भाग, हरियाणाचा काही भाग, असं मिळून एक कुरुक्षेत्र होतं. मग आता ते खरंच कालाच्या ओघामध्ये छोटं राहिलं, आणि ते आता फक्त हरियाणामध्ये आलेलं आहे कुरुक्षेत्र. तर दिल्लीपासून जवळ आहे कुरुक्षेत्र. दिल्ली म्हणजे पूर्वीचं नाव त्याचं काय? हस्तिनापूर. काय नाव? हे सगळं लक्षात राहिलं पाहिजे. आणि यामध्ये कुरुक्षेत्र जे आहे, हे कुरुक्षेत्र आत्ताचं आहे द्वापारयुगामध्ये असं नाही, तर पूर्वी पण परशुराम जेव्हा आले होते, परशुरामाने काय केलं होतं? क्षत्रियांना पळवून लावलं होतं. त्यांच्या हातामध्ये काय होतं? फरसा म्हणजे कुऱ्हाड. परशुरामाच्या हातात काय असते? रामाच्या हातात काय असतो? धनुष्यबाण. लागेल नाही? कृष्णाच्या हातात काय असते? बासरी. असं परशुरामाच्या हातात काय? कुऱ्हाड. तर या कुऱ्हाडीने काय करायचे? ते अनेक लोकांना मारायचे, आणि त्यांचं सगळे हात वगैरे रक्ताने भरलेले असायचे नेहमी. तर अशा प्रकारे परशुरामांनी 21 वेळा या पृथ्वीला निक्षत्रिय करून टाकलं होतं. या राजे लोकांना पळवून लावलं होतं, युद्ध केलं होतं.
तेव्हा परशुराम या कुरुक्षेत्राच्या भूमीवर आले आणि कुरुक्षेत्राच्या भूमीवरती त्यांनी यज्ञ केला, पापमुक्तीसाठी यज्ञ केला. आणि याच भूमीवरती त्यांनी तिथं सरोवरामध्ये हातसुद्धा धुतला आपला रक्ताने. तर तिथलं जे पाणी आहे ते सगळं लाल भडक झालं सगळं. तर परशुरामाने काय केलं, आज पण कुरुक्षेत्रामध्ये त्या ठिकाणी 5 कुंड आहेत, मोठमोठी सरोवरं आहेत. तर परशुरामाने जिकडे हात धुतले तर ते कुंड आहेत कुरुक्षेत्रावरती. आणि नंतर ब्रह्माजी जे आहेत, ब्रह्माजींनी सुद्धा यज्ञ केलेले आहेत. कुठं? कुरुक्षेत्रावरती. तर आज पण तुम्ही गेला तर तिथे ब्रह्मसरोवर आहे, फार मोठं सरोवर आहे. तर लोक तिकडे आंघोळ करतात. तर आपण तीर्थ या ठिकाणी गेले आंघोळ करतो की रे, नदीमध्ये वगैरे, तसं कुरुक्षेत्राला गेल्यावर तिथं कोणतं आंघोळ करायचं ठिकाण आहे? ब्रह्मसरोवर. स्वतः ब्रह्माजी तिकडे आलेले आहेत. तर अतिशय पवित्र जागा आहे कुरुक्षेत्र. आणि या कुरुक्षेत्राचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे स्वतः राधाराणी जी वृंदावन सोडून कुठेच जात, ती राधाराणी भगवान श्रीकृष्णांना भेटण्यासाठी सूर्यग्रहणाच्या वेळेला वृंदावन सोडून कुरुक्षेत्राला आले होते. त्यामुळे कुरुक्षेत्राचं महात्म्य अजून वाढलेलं आहे द्वापारयुगामध्ये. तर अशा प्रकारे कुरुक्षेत्राचा महिमा आहे. मग आता ही कुरुक्षेत्र नाव कसं पडलं या जागेला, याची थोडीशी कथा आपल्याला ऐकायला लागेल. एक राजा होता, त्याचं नाव होतं कुरु. काय नाव होतं? काय नाव होतं? हां. आणि हा कुरु राजा फार धार्मिक वृत्तीचा राजा होता. अतिशय धर्माने चालणारा, दानशूर, तपस्या करणारा राजा होता. आणि हा राजा एकदा तिकडे आला. कुठे? कुरुक्षेत्राच्या भूमीवरती आला. तेव्हा त्याला कुरुक्षेत्र म्हटलं जात नव्हतं, त्याला धर्मक्षेत्र म्हटलं जायचं. त्या जागेला. आणि त्या जागेवरती आला तिकडे. आणि त्याची अशी इच्छा होती, तो कुरु राजा इतका शक्तिशाली होता की त्याच्यामध्ये विशेष 8 गुण होते त्या कुरु राजामध्ये. तर पहिला गुण होता तपस्या. अतिशय तपस्वी राजा होता. दुसरं होतं, तो राजा कधीच खोटं बोलला नाही. कुरु राजा कधीच आयुष्यात खोटं बोलला नव्हता. म्हणजे सत्यवादी राजा कुरु. त्यानंतर दानशूर. इतका दानी होता कुरु राजा, फार मोठा दानी होता, म्हणून दान पण त्याच्याकडे घेण्यासारखा गुण होता. त्यानंतर तो राजा दयावान होता. दयावान, अतिशय दयाळू राजा होता कुरु राजा. किती झाले गुण? 5 झाले का? आणि पवित्रता. त्या कुरु राजा इतका पवित्र होता, त्यामुळे तो फार प्रसिद्ध राजा होता. किती झाले गुण? 6 आणि 2 राहिले कुठले तरी. हां. आणि कुरु राजा याने एक चांगला ब्रह्मचारी सुद्धा होता. तो भलेही तो संसारी व्यक्ती असून सुद्धा ब्रह्मचारी व्रताचं पालन करायचा. तर अशा प्रकारे अजून एक गुण राहिला की कुरु राजा जो होता त्याच्याकडे भगवंताविषयी भक्तिभाव होता. किती गुण झाले? 8. पहिलं तपस्या, सत्य, दान, पवित्रता, ब्रह्मचारी, भक्तिभाव. अजून काय झालं? एक राहिलं कुठलं तरी, दया. आणि एक राहिलं क्षमा. कुरु राजा फार क्षमाशील होता मंडळीनो. हा जो राजा आहे, ह्या राजाने असं ठरवलं की आपण काय करूया, या गुणांची शेतीच करूया. अहो, शेती कशाची करतात? फुलांची शेती करतात, धान्याची शेती करतात. या गुणांची शेती करतात का कधी? या कुरु राजाने विचार केला की आपण काय करूया, या गुणांची शेती करूया. भविष्यामध्ये हे गुण उगवून येतील म्हणे, ज्याला पाहिजे तो घेऊ शकतो. बघा, इतका तो राजामध्ये ते गुण भरून भरून वाहत होते. याचा अर्थ समजून घ्या तुम्ही. लक्षात येते का मी काय बोलतोय ते? म्हणून त्याने खरंच, त्या कुरु राजाने सोन्याचा नांगर केला. सोन्याचा नांगर केला आणि तो त्या भूमीवरती आला आणि त्याने ती जमीन नांगरायला सुरू केलं. सोन्याच्या नांगराने जमीन नांगरायला सुरू केलं. मग हा कुरु राजा इतका उदार, एवढा क्षमाशील, एवढा तपस्वी राजा, आणि हा राजा काय करतोय? गुणांची शेती करायचं म्हणतोय. काय म्हणतोय? आत्तापर्यंत इतिहासामध्ये कुणीच असं केलं नाही. ही गुणांची शेती कशी काय करायची? आणि म्हणून भगवान विष्णू अतिशय प्रसन्न झाले
आणि भगवंताने ठरवलं याची परीक्षा घेऊया. त्या भूमीवरती भगवंत प्रकट झाले, भगवान विष्णू प्रकट झाले. हरी बोल. आणि भगवंत प्रकट झाल्यानंतर त्या ठिकाणी भगवंतानी म्हणले तू काय करतोयस? ते म्हणले मी शेती करतोय, गुणांची शेती करतोय म्हणे. हे गुण मला पेरायचे आहेत या जमिनीमध्ये, जेणेकरून भविष्यामध्ये कुणी आलं तर त्याला हे गुण भेटतील इथं आल्यानंतर. अशी शेती मला करायची आहे म्हणे, शाश्वत शेती. भगवंताला आश्चर्य झालं, गुणांची शेती करतोय म्हणून भगवंत इतके प्रसन्न झाले आणि थोडी परीक्षा सुद्धा घेतली भगवंताने. तर भगवंत म्हटले ठीक आहे म्हटले. तर म्हटले मी सांगेल तसं कर म्हणले तरच ती शेती होईल म्हणले. कशी शेती होईल? भगवंत म्हटले तुझा जो एक हात आहे डावा हात तो तपस्याचं प्रतीक आहे म्हणे. मग मी काय करतो ते पेरतो म्हणे या जमिनीमध्ये. भगवंताने सुदर्शन चक्र सोडलं भगवान विष्णूंनी. सुदर्शन, लगेच सुदर्शन चक्र आलं. त्या राजाचा डावा हात तोडला या कुरुराजाचा सुदर्शनने आणि तो जमिनीमध्ये पुरला त्या भूमीमध्ये. आणि जसं जमिनीमध्ये पुरला तर ते तपस्या, डावा हात काय दाखवतो तो तपस्या. उजवा हात तोडला या कुरुराजाचा आणि तो पण जमिनीमध्ये पुरला तर ते क्षमा, तपस्या, क्षमा. त्यानंतर त्या कुरुराजाचे 2 हात झाले का? त्याचं वर्णन आहे पूर्ण, कुठलं कुठलं काय काय केलं ते. तर 2 हात 2 पाय 4 झाले का? 4. त्यानंतर हे पोट 5, म्हणजे कमरेचा भाग 5, हा छातीचा भाग 6, हा गळा 7 आणि हे डोकं 8. मग असे 8 गुण सांगितले होते का? तर ते 8 गुण 8 प्रकारचे अवयव दाखवत होते. मग त्यांचे दोन्ही पाय कापले त्या राजाचं. इथून कमरेपासून खालचा भाग कापला, हे छाती पण कापली, गळा कापला. आता राहिलं काय? काय राहिलं? कुणाचं? कुणाचं डोकं? कुरुराजाचं. आणि हे डोकं राहिलं. आणि जे डोकं आहे इतक्यात भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि भगवान विष्णू म्हणले धन्य झालो म्हणले, मला आज तुझं दर्शन झालं म्हणले. तुझ्यासारखा बलिदान देणारा समाजाच्या सेवेसाठी, देशाच्या पुढे येणाऱ्या पिढ्यांसाठी हे गुण राखून ठेवायचे तुला, म्हणून तू त्याची चक्क शेती करू लागला म्हणले. मी आज तुझी परीक्षा घेतली म्हणे. तर हे अवयव सगळे कुरुराजाचे त्या जमिनीमध्ये तिथं टाकले गेले. म्हणजेच ही जी भूमी आहे कुरुक्षेत्र, या कुरुक्षेत्राच्या भूमीमध्ये तपस्या, दान, क्षमा, पवित्रता, ब्रह्मचर्य, भक्तिभाव हे सगळे गुण पेरले, गुणाची शेती केली मंडळींनो. आणि म्हणून भगवंताने आशीर्वाद दिला, जो कोणी व्यक्ती या कुरुक्षेत्राच्या तीर्थावरती येईल त्याला हे सर्व गुण प्राप्त होतील. तुम्ही गेला, तुम्ही फार आळशी आहे तर कुरुक्षेत्राला जावा. तिथं गेल्यानंतर तुमच्यामध्ये तपस्या करण्याची इच्छा येणार. तुम्ही फार कठोर हृदयाचे आहात तर तुम्ही कुरुक्षेत्राला जावा. तुमच्यामध्ये काय दया उत्पन्न होईल. तुम्ही फार अक्षमस्व आहात, तिथं जावा, तुमच्यामध्ये क्षमा गुण येईल. असं शास्त्राचं म्हणणं आहे बरं का. त्या भावनेनं जायला पण पाहिजे. फिरायच्या भावनेनं गेलात तर काहीच येणार नाही, दुर्गुण येतील आणि काहीतरी चांगलं तिथले घेऊन येणार. जर तुम्ही भगवंतांचं दर्शन करण्यासाठी कुरुक्षेत्राला गेला, त्या स्थळाचं दर्शन करण्यासाठी गेला तर ते गुण तुमच्यामध्ये येऊ शकतात. तर अशा प्रकारे या कुरुराजाने एवढं मोठं बलिदान त्या ठिकाणी केलं, म्हणून त्या तीर्थाला भगवंत म्हणले आजपासून हे तीर्थ कुरुक्षेत्र या नावाने ओळखलं जाईल. कुरुक्षेत्र धाम की. आणि ते तीर्थ झालं, ते कुरुक्षेत्र तीर्थ झालं. आणि या कुरुक्षेत्रावरती असं एक भगवंतानी सांगितलं, अजून एक आश्वासन भगवंतानी दिलं. काय? इथे नेहमीच या जागेवरती धर्माचा विजय होईल, अधर्माचा नाश होईल, असं तिचा आशीर्वाद दिलेला आहे त्या जागेला. म्हणून पहिला शब्द काय वापरलाय हो? काय वापरलाय? धर्मक्षेत्रे. म्हणजे समजा मी जर आज गव्हाची शेती केली, गहू पेरला शेतामध्ये, तर काय येणार हो गुण? गहू येणार. मी जर ज्वारी पेरली तर काय येणार? मी जर फुलांची शेती केली तर काय येणार?
मी जर ऊस लावला तर काय येणार? सहज गणित आहे. तसं त्या भूमीमध्ये काय पेरलंय? धर्म पेरलेला आहे. म्हणून जेवढी युद्ध तिथं होणार किंवा झाली आतापर्यंत, केवळ धर्माचाच म्हणजेच चांगल्या लोकांचा, सत्यवादी लोकांचा विजय झालेला आहे तिकडं. म्हणून त्या जागेचं महात्म्य आहे मंडळीनो, त्या कुरुक्षेत्राचं महात्म्य आहे. आणि अशा भूमीवरती आता महाभारत सुद्धा होणार आहे. आणि विजय कोणाचा झाला? पांडवांचा. कारण ते धर्माच्या बाजूने चालणारे पांडव होते ना. आणि म्हणून ह्या भूमीचं फार मोठं महात्म्य महाभारतामध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे. धर्मक्षेत्रे म्हणजे तिथे फक्त धर्मच राहतो शिल्लक, अधर्म. जसं आता तुम्ही शेतामध्ये धान्य पेरलं, धान्य पेरल्यावर गवत पण उगवून येतं की नाही हो? धनोरा वगैरे उगवून येतो, वेगळी गवतं उगवून येतात. आपण काय करतो? गवत काढतो आणि काय करतो? धान्य ठेवतो. बरोबर आहे की नाही? चांगलं धान्य येण्यासाठी. तसं या भूमीवरती सगळे उखडून टाकले जातील जे अधर्मी लोक आहेत, आणि केवळ तिथं काय शिल्लक राहील? धर्मच शिल्लक राहील. आलं का लक्षात तुमच्या? तर अशा प्रकारे ही जी भूमी आहे कुरुक्षेत्राची, ही फार पवित्र भूमी आहे. आणि इथे आता महाभारत होणार आहे. महाभारत टी व्हीला लागायचं असं सिरियल. पहिले आता लागते की नाही माहीत नाही, पहिले लागायची महाभारत. तर ही जी महाभारत आहे, या महाभारताचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. हे महाभारत कशाचं आहे? आपल्याच घरातलं आहे. हे भगवंताने आपल्याला शिकवण्यासाठी हे महाभारत ठेवलेलं आहे. काय शिकवायचं आहे भगवंतांना? मनुष्य जीवनामध्ये कसं राहायचं, काय करायचं, हे सगळं भगवंतांना शिकवायचं आहे. तर या महाभारतामध्ये साधारणपणे 64 करोड सैनिक होते. किती होते? हां, आता 1 करोड 2 करोड म्हणजे काही साधी गोष्ट नाही. 10 लाख त्याचे 100 लाख म्हणजे 1 करोड. तर असे 64 करोड सैनिक महाभारतामध्ये होते. आणि हे जे सैनिक आहेत, हे सैनिक कसे होते? तर तुम्हाला ही गोष्ट माहिती असेल, एकदा महाभारताचं युद्ध सुरू झालं. युद्ध सुरू झाल्यानंतर म्हणजे सुरू होण्याच्या अगोदरची गोष्ट आहे ही. कशी 2 गट पडले. जसं आजकाल आता इलेक्शन लागलेलं आहे झेडपीचं, तर 2 गट आहेत. आमच्या पक्षाचा एक व्यक्ती आहे, त्या पक्षाचा एक व्यक्ती आहे. मग ते काय करतात? लोक घरोघरी जातात आणि पाया पडतात आणि काय म्हणतात? आम्हाला मत द्या बरं का. कधी तुमचं काय असेल ते आम्ही सगळं मागं पुढं सगळं बघतो म्हणे, पण तुम्ही आम्हाला मत द्या एवढं. आणि मग काय कधी कधी काय खिशातनं काढून 5-50 देतात सुद्धा, पण आम्हालाच मत द्या. मत मागण्यासाठी गेले होते. तसं आता इकडं पण 2 गट झालेले आहेत. एक आहे दुर्योधनाचा कौरव गट आणि दुसरा आहे पांडवांचा पांडव गट. दोघात भांडण व्हायचं आहे. आता महाभारत युद्ध खेळायचं आहे. आणि मग आता हे गेले, कोण कुणाकडे येणार, कोण कुणाकडे येणार. जगामध्ये एवढे राजे आहेत. हा राजा कोणाच्या बाजूनं? हा आमच्या बाजूने. ठीक आहे, तुम्ही आमच्या बाजूने, तुम्ही आमच्या बाजूने, हे पांडवांच्या बाजूने. मग काही राजे लोक पांडवांच्या बाजूला गेले, काही राजे लोक कौरवांच्या बाजूला युद्धाच्या वेळेला. आणि मग आता युद्ध सुरू होणार म्हटल्यानंतर द्वारकेचा राजा शिल्लक राहिला. काय राहिला? कोण? द्वारकेचा राजा कोण? भगवान श्रीकृष्ण. तेव्हा द्वारकेमध्ये राज्य करतोय भगवंत. फार मोठं राज्य द्वारका. ही जी मथुरा नगरी आहे, ही मथुरा नगरीच भगवंतांनी तिकडे येऊन वसवलेली द्वारकेला. आणि हे जे द्वारकेचं राज्य आहे, या द्वारकाधीशांकडे दुर्योधन गेला. तसे पाहुणेच बरं का हे सगळे. हे भगवान श्रीकृष्ण म्हणजे ते सांब त्यांचा मुलगा, त्याने दुर्योधनाची मुलगी पळवलेली, ते सगळं पाहुणेच आहे ते सगळे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अर्जुनसुद्धा पाहुणाच आहे. अर्जुन जावई आहे भगवंताचा. तसं बघायला गेलं तर जावई नाही, मी होणार म्हणू शकता, जावई नाही. सुभद्रेचा मालक अर्जुन. म्हणजे सांगण्याचा उद्देश हा आहे की हे सगळे पाहुणेच आहेत तसे बघायला गेलं तर. आणि अर्जुन गेला तिकडे, दोघं एकाच वेळेला गेले श्रीकृष्णांना भेटण्यासाठी द्वारकेमध्ये. पण पहिल्यांदा कोण गेलं माहिती आहे का तुम्हाला? कोण गेलं? तुम्ही गेलता का? नाही, त्यामुळे तुम्हाला कसं माहीत असेल सांगतो. तर पहिल्यांदा कोण गेलं? दुर्योधन गेला. हा कौरवाचा मेन हा गेला. आणि बघा, ही अहंकारी लोक जे असतात ना समाजातले, त्यांना उठायचे बसायचे सुद्धा मॅनर्स नसतात.
भगवद्गीता फार थोड्या थोड्या गोष्टीवरती प्रकाश टाकते. कसं चालायचं, कसं बोलायचं, कसं उठायचं, कसं बसायचं, कसं झोपायचं, काय खायचं, काय नाही खायचं, हे गीता शिकवते. गीता म्हणजे असं पारायण लावून आपलं श्लोक पाठ करण्यासाठी नाही फक्त गीता. गीता ही जीवनामध्ये उतरवण्यासाठी आहे. आणि छोट्या छोट्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये फार मोठं काहीतरी लक्ष गाठत असतात. ह्याला अहो, द्वारकेचा राजा श्रीकृष्ण आहे. 16,108 विवाह केलेले आहेत. किती मोठा राजा आहे हा. दुर्योधन गेला आणि भगवान श्रीकृष्णाच्या डोक्याजवळ जाऊन बसला. कुठं जाऊन बसला? तेव्हा भगवान श्रीकृष्ण काय झाले? ते झोपले होते. भगवंत काय केले होते? आणि कसे झोपले होते भगवंत? असं डोक्याखाली हात घेऊन झोपले होते. भगवंत झोपले होते आणि हा उश्याजवळ जाऊन बसला भगवंतांच्या. कोण? लक्षण आहे बरं का माताई तुमचं. कोण? दुर्योधन. भगवान श्रीकृष्णाच्या उश्याजवळ जाऊन बसला आणि त्यानंतर अर्जुन आला आणि अर्जुन भगवंतांच्या चरणाजवळ जाऊन बसला. आता तुम्ही बघा गीता काय शिकवते थोडक्या ह्या उदाहरणात सुद्धा कळतं तुम्हाला. काय कळतं? आपण कुणाच्या घरी गेलो पाहुणे रावळ्याच्या, कुठं बसायला पाहिजे? त्या उशाला जाऊन बसायचं का? थोडं बाहेरच बसलं पाहिजे की नाही? म्हणजे अहंकारी लोक असतात ज्यांना मॅनर्स नाही आहेत कसं राहायचं काय. हा डायरेक्ट जाऊन, एकतर तो राजा आहे, दुसरी गोष्ट आपल्या सासऱ्याप्रमाणे आहे, सासराच आहे, तर कसं करायला पाहिजे, तिथं कसं बसायला पाहिजे. डोक्याजवळ जाऊन बसलाय तो इथं. आणि का बसला डोक्याजवळ जाऊन श्रीकृष्णाच्या? उठल्यानंतर मला बघतील म्हणून पटकन. कारण अर्जुन आला तर मग पहिलं मी मागणार. कारण भगवंतांकडे एक अक्षयोनी नारायणी सेना होती. ही नारायणी सेना म्हणजे भगवान श्रीकृष्णांची विशेष सेना, सैनिक. ते कधी पराजित होत नाहीत अशी सेना होती त्यांच्याकडं खरं तर. मग आता भगवान श्रीकृष्णांकडे ही सेना मागण्यासाठी जायला दोघं पण जाणार आहे. ते दुर्योधन गेला आणि भगवंताच्या उशाजवळ बसला. अर्जुन आला, अर्जुन पायाजवळ बसला. मग अर्जुन पायाजवळ बसल्यानंतर भगवान श्रीकृष्ण झोपेतनं उठले. झोपेतनं उठल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने काय केलं तर अर्जुनाला पहिल्यांदा पाहिलं. काय केलं? अर्जुनाला पहिल्यांदा पाहिलं आणि नंतर बघितलं की दुर्योधन पण उशाला बसलेला आहे. आता मला सांगा, उठल्या उठल्या काय करणार माणूस? उठल्या पुढचा माणूस दिसेल की नाही? पुढं बसलेला माणूस दिसेल, साईडला बसलेला माणूस कसा दिसेल लगेच? भगवान श्रीकृष्णाने पाहिलं की तिथं कोण बसलेला आहे? अर्जुन बसलेला आहे. आणि दुसऱ्यांदा पाहिलं कोण आहे? दुर्योधन आहे. मग दुर्योधन म्हटला, आम्ही आलोय तुमची सेना मागायला. तुमची सेना आम्हाला पाहिजे. किती सेना आहे तुमची? एक अक्षयोनी. आता ही अक्षयोनी म्हणजे काय? आता याचा एक्झॅक्ट मला सांगता येणार नाही, पण अंदाज सांगतो. याच्यामध्ये काही लाखभर सैनिक असतात जे पायदळ असतं, काही 1,00,000भर सैनिक असतात घोडदळ असतात, जवळजवळ 28,000 हत्ती असतात, 28,000 घोडे असतात. तर अशा प्रकारे बरंच काय काय असतंय, मला एक्झॅक्ट सांगता येणार नाही. तर त्याला एक अक्षयोनी म्हणलेलं आहे. तर म्हटले दुर्योधनाकडे, नीट लक्ष द्या, दुर्योधनाकडे ऑलरेडी 10 अक्षयोनी सेना होती. किती होती? आणि पांडवांकडे 7 अक्षयोनी सेना होती. दुर्योधनाकडे किती होती? 10 होती. मग आता एक अक्षयोनी सेना कृष्णाची घ्यायची आहे, भगवंताची घ्यायची आहे, म्हणून तिकडे गेले. मग ते म्हटले आता दोघं बी आले. त्याला वाटलं आता पहिला जो मागल त्याला भेटणार, बरोबर आहे की नाही? समजा अर्जुनाने मागितलं, भगवंता तुमचे सैन्य मला द्या, असं जर म्हणले तर काय होईल? भगवंताचे सगळे सैन्य कोणाला जाणार? अर्जुनाला जाणार. म्हणून म्हटले आता काय करायचं असा डोक्यात त्याचा विचार चालू आहे. कुणाच्या? दुर्योधनाच्या. आणि काय झालं मंडळीनो, दुर्योधन जो आहे हा विचार करतच होता आणि तो म्हटला भगवंताला, मी पहिल्यांदा मागणार म्हटलं. काय म्हटला? भगवंत म्हणले नाही. म्हटले मी पुढे येऊन बसलो की नाही, म्हणले मला पहिल्यांदा मिळलं पाहिजे. आता समजा तुम्ही आता प्रसाद घ्यायला बसला,
प्रसाद घ्यायला बसल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही बसलाय, तुम्हाला सोडून दुसऱ्याला वाढलं तर तुम्ही काय म्हणणार, पहिल्यांदा मला वाढायला सोडून पुढं कसं केलं तुम्ही? बरोबर आहे की नाही? हे म्हटले मी पहिल्यांदा बसलो इथे आणि म्हणले तुम्ही भगवंत म्हटले पण झोपेतनं उठल्यानंतर पहिल्यांदा मी अर्जुनाला बघितलंय म्हणले, त्यामुळे पहिला मागायचा अधिकार अर्जुनाचा आहे म्हणले. आता मात्र दुर्योधनाला कसं तरी झालं आणि मग दुर्योधन म्हटला त्याला नकोच होतं, ठीक आहे म्हणे. मग अर्जुन बोलायला लागला, म्हणले अर्जुना तुला काय पाहिजे सांग म्हणले. माझ्याकडे 2 गोष्टी आहेत म्हणले. एकीकडे माझी एक अक्षयोनी सेना आहे, अतिशय बलशाली सेना, आणि एकीकडे मी एकटा आहे म्हणले. तुला काय पाहिजे सांग म्हटले. असं कुणी कोणाला विचारलं? भगवंताने अर्जुनाला विचारलं. आणि जेव्हा विचारलं त्यावेळेला अर्जुन अतिशय नम्रतेने म्हटले, भगवंता आम्हाला काही सेना वगैरे नको तुमची ही नारायणी, केवळ तुम्ही पाहिजे आम्हाला फक्त तुम्ही पाहिजे म्हणले. हे ऐकल्यानंतर दुर्योधनाला एवढा आनंद झाला. हे म्हणले मूर्ख आहे अर्जुन म्हणले, याला काय मागायचं कळत नाही म्हणले. एवढी एक अक्षयोनी सेना मागायची सोडून त्या कृष्णाला मागितलं. आता ही एकटा माणूस किती लढणार आहे? पण त्याला माहित नाही सगळ्याचा बाप आहे त्यो. भगवंतानी जर विचार जरी केला नुसता तरी सगळे मारलं जाऊ शकते. नुसता विचार केला तर लढायची पण गरज नाही. भगवंतानीच निर्माण केलं हे सगळं विश्व. पण भगवंत आहे हे माहीत नाही. दुर्योधनाने काय केलं, म्हणल्या मग आता ठीक आहे म्हणले, तुला काय पाहिजे म्हणले, द्या म्हणले, उरलेलं काय आहे त्याला म्हणले. उरलं होतं काय? त्याच्या मनासारखं झालं. काय उरलं होतं? एक अक्षोणी सेना उरली होती. ही सेना घेऊन टाकली. बघा काय शिकायला मिळतं या गोष्टीवरून आपल्याला. शेवटी विजय कोणाचा झाला हो? पांडवांचा झाला की नाही? एवढी सेना घेऊन काय उपयोग झाला का? याच्यावरून काय समजतं? भगवंताला आपल्या जीवनामध्ये स्थान द्या मंडळीनो. बाकीच्या गोष्टी नसल्या तरी चालतील हो. हा, एखाद्याकडे मोठा बंगला आहे, भरपूर शेती आहे, मोठी नोकरी आहे, भरपूर पैसा आहे, पण तो सुखी असेल असं नाही हो. हा केवळ भ्रमच आहे सगळा. सुखी कोण आहे? ज्याच्याकडे भगवान श्रीकृष्ण आहेत तो सुखी आहे हो. बाकीचं काय लागत नाही सुखी व्हायला. आणि जिंकतो कोण? या मनुष्य जीवनामध्ये कोण जिंकतोय? ज्याच्याकडे कृष्ण आहे तो जिंकलेला आहे. जो कृष्ण भक्त आहे, मरताना तोंडामध्ये विठ्ठल केशव माधव नाव आलेलं आहे, त्याचं जीवन यशस्वी झालेलं आहे. पण ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे, सगळं काही आहे, संपत्ती आहे, प्रतिष्ठा आहे, मोठमोठे आहे, पुरस्कार त्याला भेटलेले आहेत, पण मरताना भगवंताचं नाव नाही आलं तोंडामध्ये, ते फेल गेलं त्याचं सगळं जीवन, आयुष्य वाया गेलं त्याचं मनुष्य जीवन. आणि म्हणून भगवंताला आपल्या पक्षामध्ये घ्या किंवा आपण भगवंताच्या पक्षामध्ये प्रवेश करा असं शास्त्र बोलतंय. आणि या दुर्योधनाने चुकीची निवड केली. तुम्ही निवड काय केलेली आहे? कोणाची निवड केली तुम्ही? खरंच मारुती, कोणाची निवड केली तू? भगवंतांची, देवाची केली वाटतं. बरं असू दे, देव आणि भगवंत एकच. भगवंतांची निवड करायला पाहिजे. तुमच्या पुढे 2 गोष्टी ठेवल्या आता हे इथं हे मंदिर आहे, विठ्ठल मंदिर. इथे विठ्ठल उभा राहिलेत कमरेवर हात ठेवून. आणि आता डोळे झाका सर्वांनी आणि 2च मिनिटामध्ये विठ्ठल प्रकट होणार आहेत इकडे. आता प्रत्यक्ष तुमच्या पुढे येऊन उभा राहणार आहेत आणि उभा राहून तुम्हाला विचारणार आहेत. काय विचारणार आहेत माहिती आहे का? नीट ऐका. भगवंत स्वतः तुम्हाला विचारणार आहेत की माझ्याकडे 100 कोटी रुपये आहेत, मी घेऊन आलो आहे पिशवीमध्ये. नीट ऐका आणि विचार करून उत्तर द्या. माझ्याकडे 100 कोटी रुपये आहेत, मी घेऊन आलेलो आहे, आणि हे तुला पाहिजे का मी तुला पाहिजे? मी स्वतः तुझ्या घरी कायमस्वरूपी निवासाला येणार आहे. 2 गोष्टी तुम्हाला मी देऊ शकतो, तर तू कशाची निवड करणार? आणि उत्तर मला देऊ नका. तुम्ही तुमच्या 2 मिनटं डोळे झाकून मनातच विचार करा आणि असा विचार करा की खरंच आतून काय आवाज येतोय. नाही, खरंच हा एक अंतर्मुख करणारा प्रश्न आहे. आतून काय आवाज येतोय? बऱ्याच जणांचं म्हणणं असेल की
विठ्ठलाला घेऊन काय करायचं, उलट त्याला कोणी खायला घालायचं. त्याला घेऊन काय करायचं आहे. 100 कोटी आले तर चांगलंच आहे की, ह्याला नेऊन काय, या माणसाला नेऊन घरी काय करायचं आहे. आधीच आहे ती 2-4 त्यांना जगवायचं पडले हे वर्ण आणि हे काही एकटं बी येत नाही, ह्याच्यासंग बायको पण आहे त्याची, रुक्मिणी आहे. कसं करायचं. कुणाकुणाचा आवाज आलाय आतून 100 कोटीचा आलाय, सगळ्यांचं सांगत कोणच नाही. कोणी सांगत नाहीये. नाही खरंच, म्हणूनच आजकाल भगवंत दर्शन देत नाहीत. पूर्वी संतांना दर्शन दिलंय भगवंतानी, आपल्याला का दर्शन देत नाहीत. आपली पात्रताच नाही आहे, आम्ही क्वालिफाईड नाही आहे तेवढे, आमची पात्रताच नाही की, कारण आम्हाला देव हे भगवंत प्रकट होऊ शकतात हा विश्वासच नाही. पहिली गोष्ट, तो दगड आहे नुसता, असंच आम्हाला वाटतंय. त्यामुळे प्रकट होणारच नाही भगवंत. बघा, दुर्योधनाने भगवंताची सेना घेतली, भगवंताला नाही घेतलं आणि गेला दुर्योधन. आता दुर्योधनाकडे किती सेना झाली टोटल सांगा. लक्षण आहे का. 11 एकावर एक. आणि अर्जुनाकडे किती झाली 7. टोटल किती झालं, टोटल किती झालं 18 अक्षयोनी सेना झाली मंडळीनं. म्हणजे जवळपास हे सगळं गणित जाते 64 करोड सैन्य मारले गेले युद्धामध्ये महाभारताचे. अशा प्रकारे महाभारताला सुरुवात होते. पण याच्यापूर्वी एक घटना घडली होती. आता कधी कधी भांडण लागलं की मिटवायला कोणतरी असतेच, मध्यस्थी. आता हे भांडण बी पाहुण्यातलं भांडण, हां, सगळी आत्याची पोरं, परत ही सगळं नातक होतं सगळं एकच. म्हणून भगवान श्रीकृष्णाने ठरवलं की युद्ध नको व्हायला. बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की श्रीकृष्णाने कसं काय युद्ध केलं हो, कसं काय युद्ध केलं. हां, भगवंत आहेत म्हणजे मिटवायला पाहिजे होतं की नाही. शाण्या माणसानं भांडणं मिटवायची की पेटवायची. हां, मग श्रीकृष्णाने भांडणं मिटवली का पेटवली. नाही, नंतर पेटवलं, पण आधी मिटवायचा प्रयत्न केला. तर हे सुद्धा तुम्हाला जाणलं पाहिजे ना. तुम्हालाच कोणी प्रश्न विचारला तुम्हाला सांगता येणार नाही. कसला तुमचा देव भांडणं लावतोय भावामध्ये, असं म्हणू शकता तुम्ही. दुर्योधनाकडे भगवंत गेले शांतीदूत म्हणून. शांतीचा प्रस्ताव. शांती म्हणजे कोण. शांती म्हणजे युद्ध नको व्हायला, आपल्यात मिटवून घेऊया म्हणून भगवंत गेले होते त्यांना समजावून सांगायला. मोठी माणसं गेल्यानंतर ऐकायला पाहिजे काहीतरी. हां, भगवान श्रीकृष्ण गेले दुर्योधनाकडे. आणि आता एखादा वकील वगैरे पाठवला तुमच्याकडे, किंवा कुणीतरी पाठवला व्यक्ती, किंवा नवरा बायकोचं भांडण झालेलं आहे आणि माहेरी बायको निघून गेलेली आहे, आणि गावातला एखादा चांगला माणूस माहेरी तुमच्या आलेला आहे आणि मिटवून घ्या, असू द्या, होत असते नवरा बायकोमध्ये भांडणं वगैरे सांगत आहे. तुम्ही काय करणार. धरा रे धरा धरा धरा, त्याचे पाय बांधा. असं करणार का तुम्ही. हा, दुर्योधनाने काय केलं. भगवान श्रीकृष्ण गेले ते समजावून सांगायला. दुर्योधनानं काय केलं माहिती आहे का मंडळीनो. म्हणले आलाय मोठा शहाणा सांगायला म्हणे. हां, काय युद्ध करू नका म्हणे. म्हणले तुला तर चांगला ओळखू नये म्हणे. भगवान श्रीकृष्णांना शिव्या दिल्या कुणी, दुर्योधनाने. आणि म्हणले बांधा रे, म्हणले याला बांधा. त्यांनी आधीच प्लॅनिंग करून ठेवलं होतं. कुणी, दुर्योधनाने. लोखंडाची साखळी बनवली होती. लोखंडाची साखळी म्हणजे आपली अशी साधी साखळी नाही. त्याला माहिती होतं कृष्ण पण चमत्कारी आहे थोडंसं, असं त्याला वाटायचं. एखाद्या महाराज वगैरे असतात ना, चमत्कार करतात, त्याला वाटायचं कृष्ण पण काहीतरी त्या महाराजासारखे चमत्कारच करतात, काहीतरी सिद्धी वगैरे असेल त्यांच्याकडे. म्हणून लोखंडाची जाडच्या जाड साखळी, फार मोठी जाड साखळी लोखंडाची त्यांनी बनवून घेतली होती. आणि सैनिकांना म्हणला घेऊन या रे साखळी म्हटला, आणि साखळी घेऊन या आणि ह्याला बांधा म्हणलं या कृष्णाला. ते सैनिक आले आणि श्रीकृष्णांना त्या साखळीने बांधण्याचा प्रयत्न केला सैनिकाने. अहो, ज्या भगवंताने सगळं विश्व निर्माण केलेलं आहे त्या भगवंताला कोणी बांधू शकतं का हो मंडळीनो. कुणी बांधू शकणार नाही. त्या भगवंताला बांधण्याचा प्रयत्न केला
तो यशस्वी झाला नाही, उलट भगवंतांना दया आली, म्हणले बिचारा काय मला बांधायला लागलाय, म्हणले ह्याला मी कोणा दाखवलंच पाहिजे म्हणले. म्हणून भगवंतांनी काय केलं, विश्वरूप दाखवलं. विश्वरूप दाखवलं भगवंतानी, अनंत तोंड भगवंताला, भगवंतामध्ये सगळं दिसायला लागलं. हे जग दिसायला लागले, 33 कोटी देवता दिसायला लागले, सगळे जलचर भूचर सगळं दिसायला लागलं भगवंतामध्ये. एवढं मोठं दिसलं, एवढं मोठं दिसलं, पण त्याला एवढं मोठं विश्वरूप दाखवून सुद्धा त्या दुर्योधनाला काहीच कळलं नाही. कारण मूर्ख लोकांना काही कळतच नाही. देव जरी प्रकट झाला तरी त्याला कळत नाही की देव आहे म्हणून. आता तुमच्या सुद्धा घरी भगवंत आले तर तुम्हाला कळणार आहे का देव आहे? ते पात्रता लागते तेवढी. दुर्योधनाला समजलं नाही की भगवंत आहेत म्हणून, आणि म्हणून दुर्योधनाने काय केलं, त्यांना बांधा म्हटले. बांधू तर शकला नाही आणि ओळखू पण शकला नाही. अशा प्रकारे शांतीचा प्रस्ताव नाकारला या दुर्योधनानं. आता काय करायचं, युद्ध करावंच लागलं की. भगवंतानी प्रयत्न केला की नाही युद्ध होऊ नये म्हणून? हिंसा कोणाला पाहिजे सांगा मला तुम्ही? साम दाम दंड भेद, सुरुवात तर चांगलीच केली होती भगवंतानी, पण ह्या लोकांनी ऐकलं नाही, त्यामुळे युद्ध करावं लागलं. मोठी हिंसा झाली मंडळीनो. धर्माचं रक्षण करण्यासाठी कधी कधी हिंसा पण आवश्यक असते मंडळीनो. असं नाही की प्रत्येक वेळेलाच अहिंसेचा पुरस्कार केला गांधीजीसारखं, मी अहिंसा अहिंसा अहिंसा. अहिंसेने प्रत्येक युद्ध जिंकता येत नाही. धर्माची स्थापना करण्यासाठी कधी कधी हिंसा सुद्धा करावी लागते. जर हिंसा नाही केली तर पापी लोक कशी मरतील? कधी कधी असं लोकांना वाटतं की किती छान गाव होतं आणि देवानं असं करावं का? भूकंप झाला गावामध्ये, लाखो लोक मेले. पण कधी कधी पाप इतकं वाढलं तर मंडळीनो, भगवंतांना कधी कधी होलसेलमध्ये हे मारावं लागतात लोक. कारण कोरोना आला, कोरोनामध्ये पण होलसेलमध्ये मारले लोक, लाखो लोक मारले गेले. कारण एक एक मारायचं म्हणजे अवघड आहे. म्हणून कधी कधी भगवंत सुनामी, कधी कधी भूकंप, कधी चक्रीवादळ, कधी कोरोना, कधी प्लेग, अशी रोगराई येते, कधी काय होतं आणि लोक मारले जातात. याच्यावरून हे लक्षात येतं मंडळीनो, ही सगळी भगवंताची योजना होती. महाभारत हे सुद्धा भगवान श्रीकृष्णांची योजना होती. कारण इथे अनेक राक्षसी लोकांचा उपद्रव माजलेला, आणि म्हणून भगवंताने हे युद्ध रचलेलं आहे. कुरु पांडव में युद्ध मचायो, या कुरु आणि पांडवामध्ये युद्ध झालेलं आहे. आणि हे युद्ध कुठं होतं आहे? धर्मक्षेत्रावरती. मग आता माझा प्रश्न असा आहे मंडळीनो तुम्हाला, तुम्ही आता एवढं सगळं ऐकलं, ही जागा बघता, जागेचा पण गुण असतो बरं का. तुम्ही आता कुठल्या तरी जागेमध्ये गेला समजा, आता तुम्ही कुठल्या पण जागा, तुम्हाला जागा खरेदी करायची, गुंठा 2 गुंठे, तुम्ही जावा. जागा बघितल्यानंतर जे सात्विक लोक आहेत, चांगल्या मार्गावर आहेत, न खाणापिणारे आहेत, विशेष करून जर हरिभक्त असतील, तर लगेच जाणवतं त्या जागेमध्ये काय आहे ते. म्हणजे तमोगुणी जागा आहे का कशी जागा आहे, लगेच जाणवतं तिथं गेल्यानंतर. प्रसन्नता वाटत, कधी काही जागेमध्ये वाटते, काही जागेमध्ये वाटत नाही. एक साधारण मी तुम्हाला सांगते, ठोकताळ. मग आता ही जी जागा आहे, समजा एखादी जागा आहे, एखाद्या जागेमध्ये पूर्वी भरपूर दारूचं दुकान होतं, तिथं जुगार खेळला जायचा, तर ती जागासुद्धा अशुद्ध होते मंडळीनो. आणि एखादी जागा असेल जिथे भजन केलेलं आहे, पूर्वी कोणतं संत राहायला होते, संतांची झोपडी होती, मठ होता, आणि ती जागा तुम्ही विकत घेतली तर त्या जागेमध्ये सुद्धा पवित्रता जाणवायला लागते. आणि एखाद्या जागेमध्ये एखाद्याने आत्महत्या केली असेल तर त्या जागेमध्ये तुम्हाला तशी जाणीव ती जागा बघितल्यानंतर व्हायला लागते, त्याचा अनुभव यायला लागतो. मग आता माझा प्रश्न असा आहे तुम्हाला, हे युद्ध कुठं खेळलं गेले? कुरुक्षेत्रावर. आणि कुरुक्षेत्राचं दुसरं नाव काय आहे? धर्मक्षेत्र. मग आता इथं विजय कोणाचा होणार? हे सगळं माहीत आहे तुम्हाला, पण मी काय विचारलं, विजय कोणाचा होणार? धर्माचा विजय होणार. जे धर्माच्या मार्गाने चालतायत, सत्यवादी लोक आहेत, त्यांचा विजय होणं नक्की आहे, हे पहिल्याच अक्षरावरनं कळतंय. आणि हे कोणाला माहीत आहे? त्या आंधळ्या धृतराष्ट्राला माहिती आहे, माझी पोरं चुकीची आहेत, आणि पांडव फार चांगले आहेत, माझ्या भावाची मुलं फार चांगली आहेत,
माझी पोरं अशी बेकारच आहेत लहानपणापासून, पण तरीसुद्धा पुत्रमोह काय जात नाही या धृतराष्ट्राचा मंडळीनो. आणि हा धृतराष्ट्र काय करतोय, किम कुर्वत संजय, त्या संजयाला विचारतोय माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले. आता प्रवचन झालं, प्रवचन झाल्यानंतर तुम्हाला प्रसाद वाढला आणि मी विचारल्यानंतर प्रसाद वाढल्यानंतर सर्वांनी काय केले, झोपले. अरे हा काय प्रश्न आहे का? प्रसाद वाढलाय म्हणजे प्रसाद घेणार आता. हा आंधळा, डोळ्यानं पण आंधळा आहे, याच्या बुद्धीत पण भेद आहे. तो काय म्हणतोय, एकत्र युद्धाच्या इच्छेने एकत्र जमलेल्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी एकत्र येऊन काय केले, गोट्या खेळत होते तिथं कुरुक्षेत्राच्या भूमीवरती. युद्धच करणार ना आता. पण याच्या पाठीमाग काय त्याला विचारायचं असं आहे की आता नेमकं काय होणार आहे. कारण जो माणूस बघा, ज्याच्या मनात खोट आहे, ज्याच्या मनामध्ये खोट आहे, जो धार्मिक नाही, जो चोरीने पैसा कमवतोय, ज्याने पाप केलेलं आहे, त्याचं आतलं मन त्याला आवाज देत असतं नेहमी. बरोबर आहे का हो? आतलं मन त्याला आवाज देते, मी एवढं केलेलं आहे, एवढ्या जणांच्या मुंड्या मुरगळलेल्या आहेत, मी असा पैसा कमवला आहे, हे सगळं आतून आवाज येत असतो मंडळीनो. त्या धृतराष्ट्राला सुद्धा आतून आवाज येतोय की माझी मुलं काय जिंकणार, हे पांडव पुण्यवान आहेत आणि पांडवच जिंकणार, ह्याची खात्री त्या धृतराष्ट्राला आहे मंडळीनो. म्हणून तो प्रश्न विचारतोय माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले, नेमकं आता काय घडलं ते सांग. भीती वाटते त्याला. असले आई वडील नको आहेत हो. मुलांना पाठीशी घालणारे आई वडील नको आहेत असे. आणि आज तेच घडतंय. मुलगा मोबाईल मागतोय तर तुम्ही मोबाईल का देताय? तुमची काही तत्व आहेत की नाही, तुम्हाला मुलगा काय बनवायचा आहे. नाही नाही, मोबाईल घेतल्याशिवाय खातच नाही, एक कानाखाली त्या कसं खात नाही बघू. हे आई वडीलच मूर्ख आहेत. त्यांना ज्ञान नाही आहे. तुम्ही कसं वळण लावायचं, नका उपाशी का राही ना, मरते वे भूक लागल्यानंतर बरोबर स्वतःहून येऊन पेणार आहे दूध. तो घाणेरड्या सवय लावलेल्या आहेत आणि अपेक्षा आम्ही करतो की या मुलांनी चांगलं वागावं, आम्हाला म्हातारपणी सांभाळावं, हे करावं. मोबाईल देताय, मोबाईलमध्ये जे बघताय तेच वागणार आहे, तुम्हाला कशाला सांभाळेल तो. आई वडिलांनी काय केलं पाहिजे. त्या धृतराष्ट्राने आणि या गांधारीने डोळ्याला पट्टी बांधून बसले बिचारी, काही कारण नसताना. म्हणजे आता काय केलं तर ही मुलं बेकार आहेत, आपली मुलं खोटारडी आहेत हे माहिती आहे, तरी युद्ध करायला पाठवलेलं आहे. जावा जावा, भांडणं करा, करा भांडणं. सोडून त्याला वाटलं काय 5 पांडव आहेत, आपले 100 आहेत. एक तरी वाचलं की, पण एक पण वाचलं नाही. पाणी पाजाय बी कोण राहिलं नाही. हे आई वडिलाचा दोष आहे. उगच बघा, जैसी करणी. तुम्ही काय पेरलं. धृतराष्ट्राने पाठीशी घालायला नको होतं मुलांना. त्याची मुलं वाईट आहेत, चांगल्या मार्गाची नाही. जन्मकाळाचाच गुण वाईट होता त्या पोरांचा. जन्मच कसा झालाय, रागा वैतागामध्ये. मग मुलं तशीच होती, सगळे विक्षिप्त होते, विक्षिप्त ते कौरव. म्हणून अशा मुलांना पाठीशी नाही घालायला पाहिजे. ती गोष्ट मी नेहमी सांगतो. एक मुलगा होता, एक आई होती आणि आईने तो मुलगा जो आहे शाळेमध्ये गेला. शाळेमध्ये गेल्यानंतर शेजारच्या मुलाचा पेन चोरला त्याने. पेन चोरला. आई मोलमजुरी करून खायची, खुरपायला जायची दुसऱ्याच्या कामात, शेतामध्ये. गरीबी घरामध्ये होती. मग आईने म्हटले मुलाने पेन चोरला. मग पेन चोरल्यानंतर आईने त्याला शिक्षा करायला पाहिजे होती की नाही. बाळा मारुती, पेन चोरणं चांगलं नाही, दुसऱ्याचा पेन चोरायचा नाही, 2 कानाखाली ठेवून द्यायला पाहिजे होते आईने त्याला. पण आईची गरिबी असल्यामुळं आईने काय केलं, असू दे काय 2 रुपयानं काय होते म्हणले, असू द्या, आपली पण ऐपत नाही म्हणून त्यानं आपलं गेलं. मग यानं पेन चोरला, दुसऱ्याची वही चोरली, त्याची कंपास चोरलं, असं करत करत दप्तर चोरलं, चपल्या चोरल्या. असं करत 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 चोरी करायची सवय लहान वयापासून लागली. भविष्यामध्ये जाऊन मोठा चोर नाही, डाकू, दरोडे घालायला लागला.
मग अशाच एका ठिकाणी दरोडे घातल्यानंतर त्याच्या हातून खून पण घडला. खून झाल्यानंतर त्याला शिक्षा देण्यात आली आणि शिक्षा त्याला झाली, फाशीची शिक्षा झाली त्या मुलाला. आई म्हातारी झाली होती आणि मग फाशीची शिक्षा झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना विचारण्यात आलं, आखरी इच्छा क्या है तुम्हारी, तुमची शेवटची इच्छा काय आहे का, असं विचारलं जातं फाशी द्यायच्या अगोदर. तर ते म्हणले हां आहे माझी इच्छा, माझ्या आईला मला भेटायचं आहे म्हणले. मग आईकडे गेला. मग आई म्हणली, बाळा काय र करून ठेवलं तू, कशाला र असलं करायचं, असं आई म्हणत होती. पण ते म्हणले असू दे आता आई म्हणले, एक माझी इच्छा तेवढी पूर्ण कर म्हणले. म्हणले सांग आता काय तुझी इच्छा आहे. म्हणले आ कर म्हणले आणि जीभ बाहेर काढ म्हणले. आईने जीभ बाहेर काढली. त्याने कटकन ती जीभ कापून घेतली आईची. झाली म्हणली माझी इच्छा पूर्ण. हीच ती जीभ आहे म्हणले तुझी. मी जेव्हा लहानपणी पेन चोरला होता तेव्हाच जर मला 2 कानाखाली मारल्या असत्या तू, तर आज मी एवढा मोठा चोर झालोच नसतो आणि आज मला फाशी शिक्षा झालीच नसती म्हणले. मग कुठं कमी पडतंय आपण बोंबलत असतोय नुसतंच, आई वडील आमच्या पोराने असं केलं आणि ह्याची पोरगी पळवून आणली, त्याने असं केलं, दारूच पितोय, हेच करतोय, तसाच करतोय, असाच करतोय. अरे तुम्ही काय केलं त्या पोरासाठी? तुम्हाला फक्त पैशाने मुलं घडत नसतात. तुम्ही काही संस्कार दिले का त्या मुलाला? तुम्हाला काय वाटतं आमच्याकडे मोठा बंगला आहे, आमच्याकडे मोठी गाडी आहे आणि आम्ही आमच्या पोरांना शिकवू आणि शाळेत घालू, आम्ही ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत घालून, कुठं MITला घालून, काय KITला घालून, SITला घालून, काय काय चाललंय तुमचं, इंग्रजी माध्यमात घालू, अशाने काय मुलं संस्कारित होणार आहेत? ह्या मुलांना तुम्ही गीता शिकवली नाही, कधी प्रवचनाला आणलं नाही, सत्संग ऐकवले नाहीत. हे आईवडिलांचं कर्तव्य आहे. आणि जर मुलगा चुकत असेल तर त्याला जागीच ठेचला पाहिजे. भलेही तुकाराम महाराज मागच्या वेळेस सांगितलं मी, एका अभंगामध्ये म्हणतात, जर मुलगा वाईट वृत्तीचा निघाला जन्मताच, कळालं तुम्हाला त्याचं गुण कळाले की हा कुळाचा नाश करणारा आहे, तर समजून घ्या तो मुलगा नाहीये, ते कुऱ्हाड आहे. कुऱ्हाड जन्माला आले तुमच्या पोटाला. त्या आईने एका कुऱ्हाडीला जन्म दिला. कारण ती कुऱ्हाड आता कुळाचा नाश करणार आहे. तर तात्काळ त्याला मारून टाका, शास्त्र सांगतं. फुकटचं प्रेम दाखवू नका या मुलांवरती, की माझा मुलगा आहे, कसा का असं ना, आमचा बाबण्या आहे का नाही, हे कसा का असं ना, बाबण्या मग शेण खातोय पण ह्यांना बापाला लय प्रिय आहे बाबण्या. समजलं का तुम्हाला? असं नाही पाहिजे. शास्त्र काय बोलतंय हे फार महत्वाचं आहे मंडळीनं. आपला धर्म काय बोलतोय महत्वाचा आहे. धर्माने चालला तर मनुष्य सुखी होतो, नाही तर तोच बाबण्या तुमच्या घरावर नांगर फिरवतो नंतर. पण ते जे प्रेम आहे ते प्रेम थोडंसं आवर्त घ्या तुमचं. बाबण्या जरी असला तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे. आणि म्हणून आपण सर्वांनी या पहिल्या श्लोकावरून शिकलं पाहिजे. त्या संजयाला विचारलं काय केलेलं आहे, आणि 100% आतून आवाज येतोय, माझी पोरं चांगली नाहीत, माझी पोरं हारणार आहेत, 100% त्यांना माहिती. आणि शेवट कुणाला विचारलंय? संजय. हे संजय कोण आहे? सूतपुत्र आहे संजय, व्यासदेवांचा शिष्य आहे. हा संजय म्हणजे महाभारतातलं असं पात्र आहे की याला इथं बसून मुंबईमध्ये काय चाललंय कळतंय, सगळं कळतं याला. म्हणजे आता मोबाईलमध्ये कसं कळतंय, लाईव्ह असतं की नाही. आता हे प्रवचन आता मोबाईल लावला, हे लाईव्ह आहे समजा, तर घरी बसून पण लोक बघू शकतात हे प्रवचन माझं, आहे की नाही. म्हणजे इथं मी बोलतोय, दिसतंय तिकडे अमेरिकेत दिसतंय हे प्रवचन. अमेरिका किती लांब आहे, पण इथं चालू असलेलं तांदूळवाडीमधलं प्रवचन अमेरिकेमध्ये ऐकू शकतात लोक. याला म्हणतात लाईव्ह टेलिकास्ट. हे जे ब्रॉडकास्ट आहे हे केलेलं आहे. म्हणजे असंच 5000 वर्षापूर्वी सुद्धा होतं बघा. आपलं वाटतं आम्ही लय मॉडर्न आहे, मोबाईलचा शोध लावला, टीव्हीचा शोध लावला. अरे 5000 वर्षापूर्वी पण टीव्ही होता. टीव्ही सुद्धा नाही, डायरेक्ट भिंतीवरच दाखवायला जातो. इकडं स्क्रीनची सुद्धा आवश्यकता नव्हती. भिंतीवरतीच दाखवलं त्याने डायरेक्ट. काय संजयने काय चालू आहे तिकडे कुरुक्षेत्राच्या भूमीवरती, आज काय घडलं, आज कोण मेलं, किती काय, कोण कोणावर जिंकलं, कोणी काय केलं, सगळं दाखवायचा तो. कुणाला? ह्या धृतराष्ट्राला सगळं समजावून सांगायचा. आणि अशा प्रकारे संजयाला व्यासदेवांनी कृपा केली होती, त्याला हे सगळी विद्या दिली होती. ही एक विद्या आहे मंडळीनं. आजकाल जेवढे शोध लागलेले आहेत हे सगळे शोध हे पूर्वीच आपल्या शास्त्रामध्ये आहेत. तर हे टीव्ही, दूरदर्शन हे सगळं पूर्वीचाच भाग आहे. आपल्या सगळे वैदिक संस्कृती आपली फार प्रगत होती मंडळीनं. हा संजय सगळं सांगतोय, कारण हा काय युद्धभूमीवर गेला, जाऊन काय करणार, दिसतच नाही, आंधळा आहे ना, जाऊन काय करणार आहे, घरी बसूनच आपला ऐकायचं, बघायचं.
तसं ऐकायचं, ते सांगायचं, ऐकायचं. अशा प्रकारे हा पहिला श्लोक गीतेचा आज आपण घेतला की धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. तसं मला फार बोलायचं होतं याच्यावर, पण बघूया आपण पुढच्या वेळेला अजून की कशाप्रकारे काय करता येईल आपल्याला. आणि आपण पुढच्या वेळेला दुसरा श्लोक घेणार आहे गीतेचा. हरे कृष्ण.